नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव, आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण, अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन, प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. सरमुकादम काका काकूंच्या मुलाखतीचा भाग 1 आपण ऐकलात. आता ऐकूया मुलाखतीचा भाग 2. आरती साधना झालं, ओंकार साधना झालं. मुलाखत साधनामध्ये काय केलं ते सांगितलं. दादानी काय केलं म्हणजे असं लपवून ठेवलं नाही, सगळं सांगितलं. त्याच्यानंतर तुम्ही कामकाज म्हणता, त्याच्यामध्ये निराकरण आणि निवारण औदुंबरला जाऊन सिद्ध करून आणून ठेवलं आहे. आणि त्याच्या पुढे ज्ञानसंवेदना वर्ग. ज्ञानसंवेदना वर्ग म्हणजे काय केलं तुम्ही, पुढील पिढ्यांची तरतूद केली ना. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तर ते काय म्हणतात, 2 प्रकारचे जन्म, एक कर्मपरते आणि एक कार्यपरते. आता कर्मपरतेमध्ये कर्म आणि आत्मा, आणि दुसऱ्यामध्ये 2 प्रकारचे जन्म. आत्म्याला इच्छा असते कर्म कमी करायचं म्हणून, पण देह बंधनात गेल्याशिवाय कर्म होत नाही, म्हणून आत्मा देह बंधनात गेला. आणि देह बंधनात गेल्यानंतर तो ऋणानुबंधात अडकला. हे सगळं असं गणित आहे. आणि कर्मपरते जो येतो तो जगातलं सगळं बोलून मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, म्हणून तो मुक्त व्हायचा विचारच करत नाही. अशी 2 गोष्टी सांगितल्या. तर दादा काय म्हणाले, 3 संमेलनापर्यंत तुम्हाला हे वरच्या आत्म्याला श्रीराम जय राम जय जय राम एवढा मंत्र म्हणता येत नाही. मग एक अक्षर म्हटलं तर ओम. मग प्रत्येक मंत्र जर ओंकाराने सुरू होतो तर ओमच सिद्ध करून दिलं तर पुढचं म्हणायची आवश्यकताच नाही. म्हणून ओंकार साधना तुम्हाला शिकवली. आणि तुमचा आमचा ऋणानुबंध काहीतरी आहे म्हणून ते म्हणतात की तुम्हाला ओंकार साधना शिकवली, कारण पुढे अजूनही जन्म घ्यायचे तेव्हा तुमची कार्याला गरज आहे, म्हणून तुम्हाला ओंकार साधना शिकवली. आणि ओंकार साधना करून एक सिद्ध केलेली आहे, दादांनी सिद्ध केलेली साधना आहे ती. त्याच्यामुळे ते तुमच्यात ज्या कमतरता आहेत त्या सगळ्या ओंकार साधनेने भरून निघतील. इतकं म्हणजे ते ओंकार ज्ञानसागर पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये ओंकार साधना वाचा. त्याच्यामध्ये त्यांनी सगळं सांगितलंय की जन्माला येतानाच 50% कर्म कमी असतं. तो विषय वेगळा जाईल, पण ते ज्ञानसागर पुस्तक जरूर वाचा. ते त्यांनीच सांगितलंय म्हणून लिहिलंय आणि वेगळं काही नाही आहे. सगळं दादांनी लिहिलेल्या पुस्तकातलंच सगळं एकत्र करून हे केलंय. तर त्यांनी काय सांगितलं, पुढच्या पिढ्यांची तरतूद म्हणतात ना तुम्ही,
पुढच्या पिढ्यांची तरतूद म्हणजे काय? तर आता तुम्ही तुमच्या आईला झालात, आई वडिलांना, आणि तुम्हाला ह्या मुली झाल्या, ह्याच्यात फरक आहे ना? तर ते काय म्हणतात, तुम्ही जेव्हा झालात तेव्हा तुमच्या घराण्यातल्या देवाच्या आशीर्वादाने तुम्ही झालात. कोणी बिना आशीर्वादाचं कोणी आलं नाहीये, तुमच्या घराण्याच्या देवाच्या आशीर्वादाने आलात. आता काय झालं, तुम्हाला ह्या मुली झाल्या तेव्हा तुम्ही दादांच्याकडे जात होतात. तुमचं विमोचन दीक्षा सगळं झालं असल्यामुळे ह्या मुली पुढच्या विमोचन दीक्षा त्यांचं सगळं स्वच्छ करून त्या जन्मताच कारण दीक्षा घेऊन आल्या. पहिल्यांदा काय होत होतं, पहिल्यांदा आई जे खात होती त्या अन्नाने त्या गर्भाचं पोषण होत होतं. आता खाल्लेल्या अन्नाने गर्भाचं पोषण होतं, त्याच्याबरोबर हा आशीर्वाद पण आहे. त्याच्यामुळे पुढच्या पिढ्या सगळ्या ते सर्कल बदलल्यामुळे आता सगळं वेळ लागेल, एका क्षणात कांडी फिरवण्यासारखं होणार नाही, पण ते होणार. आणि आता दिसतंय ना, आता सगळे हात जोडतायत. पहिल्यांदा कोणाला कसलं काही नव्हतं, आता कोणी निघालं तर तुम्हाला क्रॉस करून देऊ का, तुम्हाला हे मदत करू का, काही तुम्हाला अमाऊंट करू का, ही वृत्ती पहिल्यांदा नव्हती. हे गाडीतनं निघालं, उडवलं, गेला पुढे तसाच, पडला तर पडला, काय करायचं आहे आपल्याला घेऊन, असं म्हणत होतो. आता म्हणत नाही, बदल आहे आणि तो होणार. आणि फक्त हे दादांचं तत्वज्ञान आम्ही ह्यांना समजलं पाहिजे की तुम्हाला हे सगळं का मिळतंय, तर हे सगळं ते करतायत म्हणून दिवसाकाठी साधना तरी झाली पाहिजे, प्रार्थना तरी कमीत कमी म्हटली पाहिजे. हा, जोरात नाही, ते ज्ञानसागर पुस्तक तुम्हाला आणलं नाही मी, आज आणलं नाही मी. रोज साधना होत नाही ना, नको, प्रार्थना तरी म्हटलीच पाहिजे. त्याच्यात काय घेतलंय, आरती साधना, ओंकार साधना, मुलाखत साधना, दैनंदिन प्रार्थना, ज्ञान संवेदना आणि आमूलाग्र बदल काय, हा केवढा मोठा बदल केला, किती सोपं करून दिले तुम्हाला. आता होम हवन करतो म्हटलं तर जागा मिळणार नाही, ब्राह्मण मिळणार नाही, काही मिळणार नाही. संस्कृतच येत नाही तिथे, तर संस्कृत विषयाचा जर काढून टाकायच्या मार्गावरती निघाले तर काय, कोण गुरुजी येणार, अवघड आहे. आणि तेच ते सांगतात. आपल्या कार्यक्षेत्रातील सेवक व भक्त भाविक यांना काय संदेश आपण द्याल? आज अनेक वर्ष दादा सांगतात, अनेक वर्षे मी हे कार्य जतन केलं. याची साक्ष म्हणजे सर्व भक्त भाविक श्रद्धेने आपले दुःख निश्चित निवारण होणार एवढा आत्मविश्वास त्यांचा ह्या कार्याबद्दल आहे, जेवढा देवाबद्दल नाही. अशा वेळी त्यांची श्रद्धा वाढीस लागेल असे आचरण सर्व सेवकांनी ठेवलं पाहिजे. नुसते कामकाज करणं, आरती करणं, साधना करणं म्हणजे सेवक नव्हे. संतांनी सेवकाची व्याख्या अशी केली आहे की आपले आचार, विचार, उच्चार हे लोण्यापेक्षा मऊ असावयास पाहिजे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, हे व्रत आपले आहे. ते नुसते तोंडाने म्हणून चालणार नाही. तुम्हाला काही एक साधना सिद्ध करावयाची नसून जी साधना सिद्ध आहे तिचा लाभ इतरांना व्हावा व तो होण्यासाठी आपल्या वर्तनामध्ये ओलावा व आपुलकी पाहिजे. ही साधना आज सेवकांसाठी आहे. अन्यथा बाहेरचे जग व तुम्ही ज्यांना गुरूंचा लाभ झाला आहे यामध्ये फरक काय, हे सदैव चिंतनामध्ये. सेवा करा आणि मग मेवा खा. पण आता सगळ्यांचं काय आहे माहिती आहे का, मेवा पहिल्यांदा पाहिजे, लवकर कामं लवकर व्हायला पाहिजे, आणि वेळ मिळाला तर सेवा करू. आणि बाबा सांगायचे, गुरुवाणीमध्ये बोलले त्यांनी की म्हणायचे, गेलं की सांगता लवकर बाबा हे करा, फेर करा, हे नाही लवकर काम होऊ दे. तुम्ही करताना रफ आणि फेर करता, मग मी पण रफ आणि फेर करू का? नाही लवकर फेर करा.
मग असं माझ्याशी असं वागता, मला सगळं कळतंय तरी असे वागता, तर मग आता मग ओरडायचं. धोतर नेसलं ना, एक मुंबईचा माणूस सांगायचा, धोतर नेसलं म्हणजे सेवक नव्हे, धोतर नेसलं की अंगात येतं, ओरडायला हे मिळतं ना सेवक म्हणून. आणि मग उगीच इकडून तिकडे फिरायचं, काही काम नाही केलं तरी सुद्धा. असं नका वागू. तुम्ही कोणी बघितलं नाही ना, आता ह्याच्यावरनं एक गोष्ट सांगते तुम्हाला. एक रिटायर्ड मनुष्य असतो यांच्यासारखा, आमच्यासारखा, यांच्यासारखा म्हणून असं मुद्दाम कशाला त्यांना म्हणायचं, तर तो फिरायला संध्याकाळी जाऊन बसत असतो. तर एक मूर्तिकार असतो तिथे, एक हे असतं काय, देऊळ असतं. तर त्या देवळात मूर्ती बसवायच्या म्हणून त्यांचं हे झालं, सगळं देवळाचं काम तो करतो. नंतर असे 4 खांब असतात, त्या 4 खांबावरती मूर्ती असतात ना वरती, तर त्यातली एक मूर्ती वरची, मागच्या खांबाची वरची मूर्ती तेवढी राहिलेली असते. तर हा करत असतो. करता करता हा रिटायर्ड मनुष्य रोज जाऊन तिथे बसून बघत असतो तो कसं करतो. तर ती मूर्ती सगळी पूर्ण झाल्यानंतर तो ती मूर्ती बाजूला ठेवतो आणि दुसरी मूर्ती करायला घेतो. तर मग ह्यांना उत्सुकता, मग हा म्हणतो एकच मूर्ती राहिली, ती काम बाजूला ठेवली. तर तो नुसता असा बघतो त्याच्याकडे. बघितल्यानंतर तो म्हणतो, मी हे करत होतो, काम करत होतो, तेव्हा ते छिन्नीनी ते नाकाचा एक टवका उडाला. तर हा रिटायर्ड मनुष्य काय म्हणतो, ती मूर्ती मागे बसणार आहे ना, तिथे वर कोण बघणार आहे, एवढं कशाला परत मेहनत करतोस, असं हा रिटायर्ड मनुष्य त्याला म्हणतो. तेव्हा तो त्याला उत्तर देतो, कोणी बघितलं नाही तरी वरचा बघतोय ना. तसं सेवक म्हणून तुम्ही धोतर नेसून व्यवस्थित बोलला नाहीत किंवा याचा अभ्यास करून व्यवस्थित सांगितलं नाही, तर तुम्ही कोणाला याच्यात नुकसान कोणाचं आहे, आपलंच नुकसान आहे. मग काय म्हणतील, मग ते बोट कुणाकडे जातं, दादांच्याकडे जातं. दादांनी हेच शिकवलं का, दादा असंच करत होते का, हे जपायचं आहे आपल्याला पहिल्यांदा. ते सगळं विसरून धोतर नेसले की बोल ना का. आता हिनी जर तिला विचारलं की आरती किती वाजता आहे, ह्याच्यात तिने काय गप्पा मारल्या, बोलू नका म्हणजे केव्हा तरी आपण केंद्रावरतीच भेटतो, हा तू कशी आहेस, मी कशी आहे, तुझं पात्र कुठलं, हे गप्पा मारल्या तर गोष्ट वेगळी. अरे पण काहीतरी प्रश्न विचारला तर ते असं खेकसून बोलू नका, असं त्यांचं म्हणणं की तुम्ही गोड शब्दात सांगा किंवा हळू बोला म्हणून सांगा. पण तिथे काहीतरी एक विसरलं, ते कुठं आहे, हे कुठं आहे, ते असंच नाही का 7लाच आरती चालू झाली. अरे कामावर नाही येतात, आताची दुनिया कशी आहे, कामावर नाही येतात, उशीर होतो, ट्रॅफिकमध्ये अडकतात, काही गाडी बंद पडते, काही होऊ शकतं ना. मग जरा 5 मिनटं इकडची इकडे झाली तर त्याच्यात एवढं बेचैन व्हायचं कारण काय आहे. आपण काही ते उदबत्ती लावून आपण बसतो ना, तर दादा एकदा अशा बायका आणि असे पुरुष असे आम्ही सगळे अनुष्ठानाला बसलो होतो. तर एक सेवक मधूनच उठला, नाही आरती नव्हते अनुष्ठानाला, आणि उठला आणि उदबत्ती अशी ओवाळली. दादा असे बघत होते त्याच्याकडे. ते मागे द्वारकामेमध्ये एक हे होतं, संगमरवरी हे होतं आणि त्याच्यावरती एक असं पितळेचं हे गोल हे होतं, तर त्याच्यामध्ये उदबत्ती लावायचे. तर ते मागे सरकवलं होतं आणि दादा पुढे बसले होते. तर तो गेला आणि उदबत्ती लावली त्याच्यामध्ये. तर दादा म्हणाले काय केलं, नाही उदबत्ती लावली. दादा म्हणाले मी काय मुलाखत घेणार नाही, अनुष्ठान घेणार आहे. म्हणजे करायचं म्हणून एक काय सायकल पूर्ण करायची, हां सायकल पूर्ण करायची किंवा रुटीन असतं त्याप्रमाणे जाऊ नका. काहीतरी हे पाहिजे ना आपल्याला, एखादं फूल नाही आणलं, एखादं अमुक नाही मिळालं, असू नये ना बाबा. आणि दुसरं काय सांगायचं आहे की अमुक एक चुकलं काहीतरी, आणि जर बाबा किंवा देवी प्रसन्न झाली तर म्हणाले हे सगळं सोडा आणि तिथे पाय धरा, तू प्रसन्न होण्यासाठीच हे सगळं करत होतो, तू जर चुकलंय म्हणून प्रसन्न झालीस तर आता मिळवण्यासारखं का राहिलंय. म्हणजे मी केलेलं पोचतंय असाच अर्थ होतो ना त्याचा.
अशा गोष्टी म्हणून सेवकांची जबाबदारी, सेवकांच्याकडे बघण्याची दृष्टी त्यांची कशी असती की अडचणीत आलं की हा परमेश्वर आहे, हा आपल्याला सांगेल ना, ह्यातनं आपल्याला बाहेर काढेल. तेव्हा तितक्याच प्रेमाने पहिला जो मनुष्य कामकाजाला येतो तेवढा शेवटचा मनुष्य कामकाजाला बसेपर्यंत त्याचा पेशन्स तितकाच ठेवला पाहिजे. हे दादा एक मनुष्य आला आणि 40वा नंबर आला तरी दादा तितक्याच प्रेमाने बोलत होते. मग ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. किंवा तुम्हाला जर जायची घाई असेल तर तुम्ही त्या दिवशी कामकाजाला बसू नका, किंवा तुमची तब्येत बरी नसेल तर तुम्ही बसू नका. अट्टहास नको कुठल्या गोष्टीचा, जेणेकरून आपण असं वागलं पाहिजे की दादांची मान उंचावली पाहिजे. दादांची मान खाली होऊन दादांनी हेच शिकवलं का असे म्हणणारे लोक आहेत. नवीन पिढीसाठी आपण काय मागणी? आता नवीन पिढीसाठी त्यांनी काय सांगितलंय माहिती आहे का, की इतर ठिकाणी कसं होतं, ह्या गुरूंचे हे फॉलोअर्स म्हणून, हां म्हणजे तो कायम तो गुरु श्रेष्ठ. तसं दादानी केलं नाही. दादानी सगळं सिद्धता केल्यानंतर त्या शक्तीशी जोडून देऊन दादा व्यक्ती म्हणून बाजूला झाले. म्हणजे तुम्हाला ते दादा आपले ज्येष्ठ गुरुबंधू झाले. म्हणजे तुम्हाला काय फेलोमेन फॉलोअर्स नाही केलं, म्हणजे तुमची माध्यमं तयार केली, त्यांची शक्ती तुमच्या माध्यमातून कार्य करणार. आणि तुम्ही गुरु म्हणून कुणाला कारण ह्याच्या पुढे सत्पुरुष म्हणून जन्माला येईल की नाही सांगता येत नाही. कारण का, एक सत्पुरुष जर जन्माला आला तर तो कुठल्या घराण्यात येतो ते त्याचं विमोचन करायला पाहिजे, ते काय सेवा करायला पाहिजे कळायला पाहिजे, ते कृपा प्राप्त व्हायला पाहिजे. आणि ते कसं साधन केलेलं, सिद्ध केलेलं साधन लोकांच्या उपयोगासाठी कसं वापरायचं हे कळलं पाहिजे. आणि एवढ्यापर्यंत जर 60 वर्ष उजाडली आणि सरासरी जर मनुष्याचं जीवन 60 वर्ष असलं तर मिळवलं काय आणि नाही मिळवलं काय हिशोब सारखाच. ते सगळं दादानी कमी करून वाचून आपल्याला, म्हणजे जे आपल्याला 15 जन्मानंतर मिळणार होतं, प्रत्येक दीक्षेमध्ये 3 जन्म वाचवले. जे आपल्याला 15 जन्मांनी मिळणार होतं ते तुम्हाला ह्या जन्मात प्राप्त करून दिलंय. म्हणजे तेवढा वेळ वाचवलाय ना, मग त्याचं तुम्हाला काहीतरी उपयोग करून घ्यायला पाहिजे ना. मग तुम्हाला फेलोमेन म्हणून केलंय, फॉलोअर्स म्हणून हे केलं नाही तर त्याचा तुम्हाला अभ्यास करून आपण वागायला शिकायला पाहिजे ना. आणि शेवटचं म्हणजे काय, तुम्ही काय म्हणालात, शेवटचा प्रश्न काय आहे तुमचा? सामाजिक ऋण. हां, आता सामाजिक ऋण म्हणजे काय, आपण चांगलं वागून दादांचं हे जर कार्य पुढे न्यायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे, तुमच्या आचरणावरती सगळं अवलंबून आहे. तुमचा विकास हा तुमच्या आचरणावरती अवलंबून आहे. नाही तत्वज्ञान सांगायचं आणि इकडे गेल्यानंतर तसंच पहिल्यासारखं वागायचं, ह्याला काही अर्थ राहत नाही. आता तुमची बघण्याची आमच्याकडे दृष्टी अशी आहे की दादा भेटले होते तेव्हा काय करत होते म्हटलं तर आम्ही जर तुम्हाला खेकसून बोललो किंवा तुम्ही लक्षात दिलं नाही तर हे बरोबर नव्हे ना. मग ते त्यांना वाईट वाटेल ना. मग ते काय म्हणतात की तुम्ही पुढच्या पिढीने आचरण, आणि त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली, आज आपण गाडीत ऐकलं तसं, की मी तुम्हाला, त्यांनी कृपावंत होऊन, हे रोज वाक्य बोलायचं, उठलं अंथरुणातनं उठलं की त्यांनी कृपावंत होऊन आपल्याला हे दिलंय. आणि ते जर तुम्ही नीट वापरलं नाहीत, दान आणि प्रदान, तर ते परत घ्यायचा त्यांचा अधिकार आहे. म्हणजे मग तुम्ही एवढे कष्ट करून काही नाही मिळालं म्हणणं, म्हणजे तुम्ही मनापासून केलं नाहीत, मोठेपणासाठी केलं किंवा कशासाठी केलं असा अर्थ होईल ना. हां, ह्याच्यावरती त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, काय माहिती आहे की नाही, ही सेमिनारमध्ये दादानी गोष्ट सांगितली. तर दादा काय म्हणाले, गोरक्षनाथ होते ना, तर गोरक्षनाथांनी सेवा करून त्यांना सगळं मिळालं होतं. म्हणाले रोज उठून हे 5 घरी माधुकरी मागायची, हे सगळं कशाला पाहिजे. तर त्यांनी पंचप्राण बाजूला काढले. एक पाठवला आंघोळीला, एक पाठवला माधुकरी मागायला, एक पाठवला इकडे, आणखीन काही कारण असं, आणि एक आपल्याजवळ ठेवला. आपण जिवंत राहायला पाहिजे ना. 4 चौघांना पाठवलं.
तर दादा म्हणाले दत्तगुरू गिरनारच्या इथून असे ते ह्याला जायचे ना, त्यांची प्रदक्षिणा असायची. कोल्हापूर करविरी भिक्षा आहे, हे सगळं असं आहे तसं त्यांची रोज फेरी असायची. त्यांनी बघितलं, म्हणाले गोरक्षनाथाने बघितल्यानंतर म्हणाले हा एकटा दिसतोय, बाकीची 4 तत्व कुठे गेली. तर त्याला धरला आणि आपल्या जोळीत घातला दत्तगुरूंनी जोड घेतला. हे आराम बसून आहे आव म्हटल्यानंतर ती 5 प्राण सगळे येणार आणि हे पंचप्राण गोरक्षनाथ होणार. तर एक आला नाही, ह्यांचा जीव घाबरा. काय झालं म्हटलं तर म्हणाले तुम्हाला सगळं दिलंय म्हटल्यानंतर तुम्ही बसून असं नाही, तुम्ही आज केलं तुमचंच अनुकरण करतील ना पुढची पिढी, असं होता कामा नाही. तर म्हणाले तुम्ही काय सांगता, मी दिलेलं सांगितलेलं आमच्या हातून असं आचरण घडणार नाही. अरे ते काय म्हणतात, अत्युच्चपदी थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा, आहे ना, स्टेटमेंट आहे ना. मग तुम्हाला सगळं प्राप्त झाल्यानंतर कशाला तुम्ही म्हणणार असं की काय कष्ट कशाला करायचे, बसल्या जागी सगळं जर मिळतंय तर कशाला कष्ट करायचे, असं होणार ना. तसं होता उपयोगाचं नाही. म्हणून सकाळी उठलं की रोज भोकायचं, त्यांनी कृपावंत होऊन आपल्याला दिलंय, नाहीतर आपल्याला मिळालं नसतं. म्हणजे आपले पाय जागेवरती राहतात. आता ह्या संदर्भामध्ये एक शेर बाबांनी सांगितलेला तो ऐकू. मैं तुमसे जो बातें कर रहा हूँ उसकी तारीफ मत करो, मैं तुमसे जो बातें कर रहा हूँ उसकी तारीफ मत करो, तारीफ उस खुदा की करो जिसने मुझे ये तकदीर दे दी. समाजात लोककल्याणाच्या कार्यार्थ ज्या ज्या व्यक्ती आपले आयुष्य हे कर्तव्य आणि कार्य म्हणून तुमच्यासाठी व्यतीत करतात, अशा व्यक्तींच्या व्यक्तिपूजनाचे स्तोम न माजविता त्यांनी अंगीकारलेल्या कार्यामध्ये तन मन धन अर्पण करून या कार्याचे सेवक व्हा. नाही, पुढील पिढीसाठी एवढंच आपण म्हणू शकतो की तुमच्या वागण्यावरती दादांनी काय शिकवलं हे लोकांना कळेल. म्हणून व्यवस्थित, आणि एकदा जर सवय व्यवस्थित वागायची पडली तर तो कुठेही मनुष्य तसाच वागेल. हे फार महत्वाचं आहे. बाकी काय हे नाही आहे तसं. मग सेवकांना सांगितलं, आता पुढच्या पिढीला सांगितलं, आणि हे दादांनी काय केलंय हे समजून सांगितलं तर साधना करणं किती गरजेचं आहे. आणि आत्तापर्यंत आपण काय करत होतो, तुम्ही गुरुमार्गाचं वैशिष्ट्य विचारलं, त्याच्यात आत्तापर्यंत ती देवाची कृपा प्राप्त होण्यासाठी आपण एक विधी करत होतो. आता ते पोटाचं साधन झालंय, उपजीविकेचं, म्हणून काही सांगतात. आता नारायण नागबळी आणि हे सगळं कायद्याने बंद झालंय. नाहीतर एका आड एक, ह्याला म्हणायचं नारायण नागबळी कर, त्याला म्हणायचं काळसर्प योग आहे म्हणायचं, त्याला पण असं म्हणून समाज पैसे उकळत होता. आता ते सगळं तुम्हाला शहाणं केल्यानंतर तुम्ही पण लोकांना शहाणं करायचं आहे ना. म्हणजे तुमच्या वागण्यावरती दादानी काय शिकवलं हे लोकांना कळेल, ही जबाबदारी पुढच्या पिढीची आहे. बाकी काही नाही. आणि मग ओंकार साधना केल्याशिवाय पर्याय नाहीये. आरतीमध्ये पण म्हटलं ना दादांनी की समिती सेवक दिसे आगळा. हा, आणि दादाने सगळ्या त्याच्या अगोदर त्याच्यात काय म्हणलं, गोड बोलणे तुझी शिकवण ती आहे का नाही नुसतं म्हणतो. आणि सगळे दादांनी सिद्धता केलेले, दादांनी कष्ट केले, सगळं जे काय ते आरती ओंकारमध्ये घातलंय. तर आरती ओंकार साधना आणि हे तुम करणं आवश्यक आहे की नाही. मग ते समजून घेतलं तर समजेल ना. म्हणून शिरोड्याच्या आणि दादांनी नुसतं करून थांबले नाही आहेत. त्यांनी काय केलं, शिरोड्याचे संमेलन थेरी आहेत, पुढची 7 संमेलनं 15 संमेलनं घेतली आहेत ज्ञानोपासनाने. पुढची संमेलनं प्रॅक्टिकल आहे, थेरी प्रॅक्टिकल. आणि मी केलेल्या सिद्धता कार्यान्वित होतात की नाही म्हणून दादा असे बसून दीपकनी संमेलन घेतलंय. म्हणजे हे कार्य जगाच्या अंतापर्यंत चालू राहिलं पाहिजे. आणि हे अज्ञान दूर करण्यासाठी साई आध्यात्मिक समितीची स्थापना केलेली आहे.
मग दादा म्हणतात मला सकाळी उठून आठवलं म्हणून मी लिहिलंय आणि मी कार्य स्थापन केलंय असं नाहीये. त्याच्या मागे इतके कष्ट आहेत. आणि आत्मनिवेदन, गुरुप्रसाद हे आणि साधन पत्रिका या 3ला हात लावायचं कारणच नाहीये. ते दादांनी लिहिलंय, तो दादांचा अधिकार आहे आणि त्याच्यात जे काय असेल ते दादांनी लिहिले ते फायनल. त्याच्यात तुम्हाला काही काढाकोड किंवा दुरुस्ती करायचा अधिकारही नाही आणि करू पण नाही. आणि लोकांना समजण्यासाठी ही पुस्तकं सगळी लिहिली. आता दादा नाही आहेत किंवा पुढचं कोणी मार्गदर्शक नाही आहेत म्हणून आजीबाबांना प्रार्थना केल्यानंतर आता पुस्तकं हीच आपल्याला आधार आहेत. त्याच्याशिवाय काही गत्यंतर नाही. आणि पुस्तकाचं तुम्ही ट्रान्सलेशन करू शकता, पण दादांच्या आवाजाचं काय करणार? ते जीव होतूनच तुम्ही ऐकलं पाहिजे, त्याच्याशिवाय गत्यंतरच नाही आहे. कित्येक गोष्टी अशा आहेत की द्वारकामाईमध्ये सांगितलेल्या आहेत. त्या तिथे जे होते वास्तव्याला किंवा त्यांना माहिती आहे, बाकीच्यांना माहिती नाही. मी हे तुम्हाला सांगायला पाहिजे ना. आत्ता ते अलीकडे घडलेली घटना आहे. आपल्या ते काय गुरुबंदीची बायको, तिच्या मैत्रिणीकडे काही प्रॉब्लेम होता. तिघांनी नवरा बायको आणि मुलाला प्रॉब्लेम, मैत्रिणीला. तर फोन आला मला, त्याला असंच झालेलं आहे, काय करायचं? तर म्हटलं तुझ्या मिस्टरना सांगून ते रात्री तो उशीर येणार, काय करू? मला काय सांगायचं सांगेल. तर मला काही होणार नाही म्हटलं. तुला काही होणार नाही, मी पाठीशी म्हटलं, दादाबा पाठीशी म्हटलं, काही होणार नाही, कर. ते केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला, रिलॅक्स झालं. काय केलं त्यांनी, मी नाही केलं. पण त्यांना मॉरल सपोर्ट देऊन काही होणार नाही. कुठल्या केंद्राचा रेफरन्स देत नाही, पण एका केंद्रामध्ये वयस्कर होते. ते म्हणतात, अहो आता तुमची म्हणजे तब्येत ही झालेली आहे, तुम्ही सेवकांना कधी तयार करणार? नाही, कारण सेवक घाबरतात. म्हणजे सेवक घाबरत नाही. म्हणजे बोलवा एक दिवस, मी त्यांच्याशी बोलतो. मग बायकोला म्हणा, दत्ताका बघ काय म्हणतात. म्हणजे हो बोलवा. एक दिवस बोलवा, सगळ्या सेवकांना सांगितलं. म्हटलं तुम्ही साधना करताना, आरतीला येताना ही शक्ती आहे. तर काही नाही, दोरा उचलायला तरी भीती वाटते, नामांनाला भीती वाटते. म्हणजे काही ती सगळी भीती काढली मी. 2-3 दिवस होतो. म्हणजे काय झालं मग सांगा. म्हणजे तुम्हाला तुम्ही त्यांना सपोर्ट देऊन, धीर देऊन त्यांच्यामध्ये हे निर्माण करायला पाहिजे. आता बँकेत जसं एखादा आला नाही तर कॅशर आला नाही म्हणून बँक बंद होती का? नाही. दुसरा कोणीतरी बसवतात. तसं सेवकांना सगळं आलं पाहिजे. तामण देता आलं पाहिजे, दोरा बांधता आलं पाहिजे, उदी देता सगळं. आज हा आला नाही, आज काही तो फॉरेनला गेला असेल, आजारी पडला असेल, काही असेल, तो आला नाही, पण त्याचं काम अडता कामा नाहीये. ही सेवकांची जबाबदारी आहे. पॉईंट बोलतो आपण सामाजिक ऋणपूर्ती. तर आपण जे आता पैसे काढून ठेवतो प्रत्येक महिन्यातनं, मग ते केंद्रावरती जमा होतात आणि मग ते आपण सगळ्या अशा गरजूंना किंवा ज्यांना खरंच गरज आहे म्हणजे आहेत त्यातला हो, आहे ना, सामाजिक ऋण ते आहेच ना. म्हणजे आपण म्हणजे असं संस्थांना मदत करणे. पैशाअभावी काही कामं अडतात किती, किंवा काही आता वेळ आहे तुम्हाला, रिटायर झाला, 2 तास वेळ आहे, तर कुठल्या तरी संस्थेमध्ये काम जाऊन काय काम करू शकतो का, मदत करू शकतो का, तेही करू शकतो आपण. त्यांनी काय होणार? हा, निरपेक्ष बुद्धीने त्याच्यानी काय होणार आहे? दादा काय म्हणाले, प्रत्येकाला दीक्षा देणं शक्य नाही. मग कारण दीक्षा अशी व्यवस्था केली आहे की आता ह्यांच्याकडे मी बँकेत गेले, यांनी मला पैसे दिले, त्या पैशातनं ती पास ऑन होणार माझ्याकडे. इतकं तिचं सूक्ष्म कार्य आहे. दुःखी कष्टी आहे त्याच्याकडे ती जाईल. मग तुम्ही जर आज ही मुलं फॉरेनला जातात, त्या कंपनीला त्यांचा आशीर्वाद पोचत असेल ना. म्हणजे 200 लोक ते काय काम करतात, 400 लोक काम करतात, त्यांना तो आशीर्वाद पोचतो ना. तर गोव्याला त्यांनी एक गोष्ट सांगितली होती. एक गुरुबंधू होता आपला, तर तो कुठल्या कंपनीत काय काम करत होता, कुकळकर. तर त्यांनी सांगितलं की काहीतरी त्या कंपनीमध्ये झालं आणि सगळे दगड घेऊन उभे होते त्या माणसाला मारायला, कंपनीच्या मॅनेजरला. तर हा काही नाही, हाय त्या मॉबमध्ये हा उभा होता. याला काय वाटलं कुणाला ठोकतं, तो भराभरा पुढे गेला आणि त्याचा हात धरला फक्त.
मालकाचा हात आहे. मालकाचा फक्त हात धरला, दुसऱ्या समोरच्या कोणी एकानी दगड टाकला नाही. आणि नंतर त्यांनी त्या माणसाला ह्या ऑफिस मॅनेजरनी ऑफिसमध्ये बोलवलं. केबिनमध्ये बोलवल्यानंतर त्यांनी विचारलं, तू हात धरला, तू काय करतोस, तू कुठे जातोस म्हणून विचारलं. तर तो म्हणाला, काय झालं, तू हात धरल्यानंतर तुझ्या हातातनं माझ्याकडे काहीतरी पास ऑन होत होतं असं मला कळलं. मालकाने सांगितलं. नंतर त्याचीच मुलगी, हा. त्या घर लहान होतं, हा. अभ्यास करायला जागा नाही म्हणून एक देवळात तिथे व्यवस्था करतात. तर तसा ते देवळात तिला एक रूम घेऊन ठेवली होती. तर अशी रूम तिची. तर तिथं पुढे एक रूम होती, तिथे एकटा ज्योतिषी आला होता. तो ज्योतिषी इतका मोठा कुठून appointment पण मिळाली. मद्रास वगैरे कुठून आलेला, नाही. त्याची अपॉइंटमेंट मिळत नाही. आणि हे राजकारणी लोक सगळे जायचे तिथे गाड्या घेऊन. तर तो तिथे सांगायचं, त्याचे काय पुष्कळ पैसे ते एका प्रश्नाला वगैरे. तर ही मुलगी देवीच्या देवळात जरी राहत होती, अभ्यास करत होती, तरी ती रोज साधना करून जायची. तर ती अशी जाताना तिच्या भोवतीने ते ओंकाराचं वलय त्याला दिसलं. तर तिची शक्ती हा घेऊन हा काम करायचा. अरे वा. मग त्यांनी त्या पुजाऱ्याजवळ चौकशी केली देवीच्या, की म्हणाले ही कुणाची मुलगी आणि कुठून येते, काय करते. म्हटल्यानंतर ते सगळे चौकशी केल्यानंतर ओंकार साजरा करते म्हणून तिच्या वडिलांना बोलवलं आणि विचारलं. तो म्हणाला, घरातलं घर लहान आहे म्हणून मी तिला अभ्यासासाठी इथे ठेवली. तर काय करते, तर ओंकार साजरा करते. तिच्या त्या ओंकार साधनेने मला एनर्जी मिळते. म्हणजे ओंकार साधनेमध्ये हे किती आहे, ह्या गोष्टी आपण जरा डोळे उघडे केले तर सेमिनारला सांगितलं त्यांनी. म्हणजे तो काम करतो, त्या कंपनीला आशीर्वाद गेला ना. मग एका माणसातर्फे जर लाखो लोकांना जर त्याचा फायदा होत असेल आणि ती जर कारण दीक्षा त्यांना कळायला वेळ लागेल, पण तुमच्याकडनं ते कार्य होईल ना, तुमच्या नकळत होईल. आणि नकळत घडतं ते सत्कर्म. परफेक्ट. काका तुम्ही पण दादांबरोबर संमेलनाला सगळी संमेलन किती संमेलन मी तिसऱ्यानंतर गेलो. तिसऱ्यानंतर. कारण आणि तुम्ही केलेलं पहिलं आम्हाला सोडून बाकी सगळे? पहिलं सोडून बाकीचे पहिलं सगळे. आणि 7 दिवस पूर्ण तिथे राहून 10 दिवस. 10 दिवस. ओके. आम्ही आता माझी तब्येत नेहमी असं तिप्पट होतो, व्यायामाची बॉडी होती. मी यशवंत काळे कराडचा शाळेला ही परतच्या परत वाढायची. एकदा त्यांनी ओढायची, मी वाढायची, म्हणजे एक शीत सांडलेली नसायची. पण त्यांचं कसं होतं, वाढायचं अशी पंगत बसायची. ह्याला यांनी परात धरली आणि वाढलं ना, तर इकडे फिरलं की त्यांनी धरायचं आणि इकडे हे करायचं. आणि अशी रोज झोपायला वाढायची रात्री पद्धत. 3 वाजता. कधी आम्ही जमलेलं नाही. पहाटे लगेच सुरू. अशा म्हणजे काय जाता दादांनी ते तुम्ही सांगितलं. राहिलात ना की तुम्हाला दम लागत नाही, भूक लागत नाही, तहान लागत नाही, काही नाही. फक्त सेमिनार संपलं, गाडीत बसलं की अवयव आहेत असं कळत नाही. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भजन करूया गुरुरायाचे, भजन करूया गुरुरायाचे, सार्थक होईल या जन्माचे, सार्थक होईल या जन्माचे. भजन करूया गुरुरायाचे, भजन करूया गुरुरायाचे, सार्थक होईल या जन्माचे, सार्थक होईल या जन्माचे. भजन करूया गुरुरायाचे, भजन करूया गुरुरायाचे. भजनारी मज साधन नरुचे, भजनारी मज साधन नरुचे, भजनाची भोजन गुरु कृपेचे, भजनाची भोजन गुरु कृपेचे. भजनारी मज साधन नरुचे, भजनारी मज साधन नरुचे, भजनाची भोजन गुरु कृपेचे, भजनाची भोजन गुरु कृपेचे.
मौनची वरवे सायुज्याचे, मौनची वरवे सायुज्याचे. गैतन उरले गुरु शिष्याचे, भजन करूया गुरुरायाचे, भजन करूया गुरुरायाचे. सार्थक होईल या जन्माचे, सार्थक होईल या जन्माचे. भजन करूया गुरुरायाचे, भजन करूया गुरुरायाचे. जन्म न मृत्यू शिष्याला गुरु, जन्म न मृत्यू शिष्याला गुरु. जीवन शिव सत्य सद्गुरु, जीवन शिव सत्य सद्गुरु. जन्म न मृत्यू शिष्याला गुरु, जन्म न मृत्यू शिष्याला गुरु. जीवन शिव सत्य सद्गुरु, जीवन जीवन सत्य सद्गुरु. नामची गीता दत्त परात्परो, नामची गीता दत्त परात्परो. आपुले समकरी भक्तासाचे, आपुले समकरी भक्तासाचे. भजन करूया गुरुरायाचे, भजन करूया गुरुरायाचे. सार्थक होईल या जन्माचे, सार्थक होईल या जन्माचे. भजन करूया गुरुरायाचे, भजन करूया गुरुरायाचे. अमृत पिऊनी मन तृप्तची झाले, मन भजनी रंगले, मन भजनी रंगले. भजनामृत पिऊनी मन तृप्तचे झाले, मन भजनी रंगले, मन भजनी रंगले. भजन सद्गुरुचे चालन अवघे, भजन सद्गुरुचे चालन अवघे. गुरुने मदती दिले, गुरुने मदती दिले. मन भजनी रंगले, मन भजनी रंगले. भजन योग मी मेरे गाई, ज्ञान योग मी नेणी काही. कर्म उपासना नाही, कर्म उपासना नाही. एक नामाची एक नारी, एक नामाची एक नारी. छेडूनी मन हर्षले, छेडूनी मन हर्षले. मन भजनी रंगले, मन भजनी रंगले. भजनामृत पिऊनी मन तृप्तची झाले, मन भजनी रंगले, मन भजनी रंगले. भजन नामाचा गजर दश दिशा साई नामाचा, गजर दश दिशा. चैतन्य स्फुरले, चैतन्य स्फुरले. यवर सर्व
पर सर्व क्षणात विरले साक्षी गुरु उरले साक्षी गुरु उरले मन भजनी रंगले मन भजनी रंगले भजनामृत पिऊनी मन दुग्धचे झाले मन भजनी रंगले मन भजनी रंगले मन भजनी रंगले मन भजनी रंगले हरिकर मला काही न पाहणार अधिकार मला काही न पाहणार चरणी ठेवी धन्य मजते गुरुने धन्य मजते अधिकार मला काही न पाहणार अधिकार मला काही न पाहणार चरणी ठेविये गुरुने धन्य मजते गुरुने धन्य मजते काय सुकृत होते पदरी काय सुकृत होते पदरी कैसे ओरेले आदी देखील गुरु पामुले आदी देखील गुरु पामुले गुरुने धन्य मजते गुरुने धन्य अधिकार मला काही न पाहणार अधिकार मला काही न पाहणार चरणी ठेविये गुरुने धन्य गुरुने धन्य प्रेमामृत पाजने मजला प्रेमामृत पाजने मजला आपला म्हणविले तैसे निश्चिंत केले तैसे निश्चिंत केले गुरुने धन्य गुरुने धन्य अधिकार मला काही न पाहणार अधिकार मला काही न पाहणार चरणी ठेविये गुरुने धन्य गुरुने धन्य धन्य दत्ता धन्य अवधूता धन्य दत्ता धन्य अवधूता कृतकृत्य केले आत्म स्वरूपी रमविले आत्म स्वरूपी रमविले गुरुने धन्य गुरुने धन्य अधिकार मला काही न पाहणार अधिकार मला काही न पाहणार चरणी ठेविये गुरुने धन्य गुरुने धन्य अक्षमीन दास तुझा मी केवी करोत्सवा केवी करोत्सवा अक्षमीन दास तुझा मी
कर्तव्याची खूण न कळे, कर्तव्याची खूण न कळे, आलो तुझ्या द्वारी, आलो तुझ्या द्वारी. भक्ती देऊनी भजन करवी, इच्छा नसे काही, इच्छा नसे काही. लक्ष्मणी दास तुझा मी, केली करूच माळ, केली करूच माळ. यात्रा दुर्गम संसाराची, यात्रा दुर्गम संसाराची, पार तुझी नेता, पार तुझी नेता. त्रिविध तापांची होळी करुणी, त्रिविध तापांची होळी करुणी, शांती सुखदाता, शांती सुखदाता. लक्ष्मणी दास तुझा मी, केली करूच वार, केली करूच वार. अनन्य भावे शरण में आलो, अनन्य भावे शरण में आलो, ठेवी तव पायी, ठेवी तव पायी. रंगाती निज रंग रंगोनी, रंगाती निज रंग रंगोनी, खेळवी प्रेम डोरी, खेळवी प्रेम डोरी. लक्ष्मणी दास तुझा मी, केली करूच माळ, केली करूच. कवळी सुटते. हिंदी वाला